गुड मॉर्निंग एव्हरीवन. चला आता आपण क्लास 7चा 9 चॅप्टर समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण सराव संच 39 बघणार आहोत. सराव संच समप्रमाण म्हणजे काय मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं. ह्या नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण आधी कन्सेप्ट बघू. व्यस्त प्रमाण म्हणजे काय, व्यस्त प्रमाण काय, एक एक्झाम्पल घेतलेले कामगारांची संख्या. आणि समप्रमाण म्हणजे काय होतं, जी आपली एक राशी दिली त्या राशीची निगडीत असलेली दुसरी पण राशी किंवा त्या राशीशी संबंध असलेली दुसरी पण राशी वाढते किंवा कमी होते. सेम प्रमाणात कमी होते, कमी होत असेल तर कमी कमी किंवा ते वाढत जाते, सेम वाढत जाते. हे वरची संख्या वाढली की खालची पण संख्या वाढत जाते. त्याला काय म्हणायचं, समप्रमाण. म्हणजे एकाशी निगडीत असलेली दुसरी राशी सेम प्रमाणात कमी किंवा जास्त होत जाते. ओके, इथं असं नाही. व्यस्त प्रमाण म्हणजे काय, कामगारांची संख्या किती दिले, 4 दिले, 6 दिले, 8 दिले, 12. जर कामगारांची संख्या वाढली तर काम पूर्ण करण्यास लागणारे दिवस काय होतात, कामगारांची संख्या वाढली की दिवस काय होतात, कमी कमी होतात. 4 कामगार एक काम करण्यासाठी किती त्याला दिवस लागतात, 4 जर काम करणारे असतील तर त्याला किती दिवस लागतात, 60 दिवस लागतात. 6 कामगार असेल तर 40 दिवस लागतात. कामगारांची संख्या वाढत गेली तर त्यांची दिवसांची संख्या काय होती, कमी कमी होती. त्याला काय म्हणायचं, व्यस्त प्रमाण. ओके, समजलं. व्यस्त प्रमाण म्हणजे काय, कामगारांची संख्या व दिवस यांचा गुणाकार काय असतो, मग स्थिर असतो. व्यस्त प्रमाण मध्ये काय असतो, गुणाकार स्थिर असतो. समप्रमाण तुम्ही मागच्या लेक्चर मध्ये व्हिडिओ बघू शकता. समप्रमाण मध्ये काय असतं, गुणाकार व्यस्त. त्यांचा काय असतं, गुणाकार व्यस्त काय असतो, स्थिर असतो. म्हणजे भागाकार स्थिर असतो. आणि व्यस्त प्रमाणात काय असते, कामगारांची संख्या व दिवस यांचा गुणाकार, यांचा काय असतो, गुणाकार स्थिर असतो. काय असणार, 4 गुणिले 60 किती आले, 240. 6 गुणिले 40 240. 8 गुणिले 30 240. म्हणजे व्यस्त प्रमाण म्हणजे समजलं काय, व्यस्त प्रमाण मध्ये ज्या राशी दिले त्यांचा काय असतंय, गुणाकार काय असतो, स्थिर असतो. ओके, गुणाकार स्थिर असतो. आणि व्यस्त प्रमाण कसं ओळखायचं, जर वरची एक राशी आपल्याला एक राशी दिली त्याच्याशी निगडीत असलेली राशी वाढत जाते किंवा कमी होते, कमी होते. इथे काय होतं, एक राशी वाढत गेली की दुसरी राशी काय होते, कमी होते किंवा वाढत जाते त्याच प्रमाणात. त्याला काय म्हणायचं, गुणाकार व्यस्त. ओके, समजलं. काय काय सांगणार, त्याची जेव्हा एक राशी वाढली असतात त्याच्याशी संबंधित असलेली राशी कमी कमी ठराविक प्रमाणात कमी होते किंवा काय होते, ठराविक प्रमाणात जास्त होते. त्याला काय म्हणायचं, व्यस्त प्रमाण. समजलं. आपण एक एक्झाम्पल घेऊ याचं असं नॉर्मली आणि सॉल्व्ह करून. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण 39 सॉल्व्ह करू. ओके, एक एक्झाम्पल. समजलं. गुणाकार व्यस्त. व्यस्त प्रमाण मध्ये काय होते, कामगारांची संख्या. व्यस्त प्रमाण मध्ये गुणाकार स्थिर असतो. ओके, गुणाकार स्थिर असते. आणि जर एकाशी राशी वाढली की त्याच्याशी निगडीत असलेली राशी कमी कमी होते. एखादी हे वरची वाढली तर हे दुसरी काय होते, जास्त होते. एक एक्झाम्पल घेतलं की तुम्हाला समजून जाईल. समजलं काय, 21 मजुरांना काम करण्यासाठी लागणारे दिवस आपल्या किती आन्सर आला, 40 दिवस. समजलं. 12 मजुरांना काम करण्यासाठी किती दिवस लागले होते, 70 दिवस. तर 21 मजुरांना काढल्यावर किती झाले, 40 दिवस. समजलं काय कसं करायचं. व्यस्त प्रमाण म्हणजे समजलं. व्यस्त प्रमाण मध्ये काय होतं, एक राशी वाढली की त्याच्याशी निगडीत असलेली दुसरी राशी कमी होते किंवा एक राशी कमी झाली की दुसरी राशी काय होते, वाढते. त्याला काय म्हणायचं, व्यस्त प्रमाण. आपण एक एक्झाम्पल घेतले समजून. आता आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये सराव संच 39 सॉल्व्ह करू. 39 मध्ये 38 सॉल्व्ह करायचंय. सराव संच आपण 38 सॉल्व्ह करू. ह्याच्यात व्यस्त प्रमाणावर 4 एक्झाम्पल आहेत, ते सॉल्व्ह करून घेऊ. ओके, आता तुम्ही व्यस्त प्रमाण फक्त समजून घ्या. व्यस्त प्रमाण म्हणजे काय, कसं लिहायचं. व्यस्त प्रमाण मध्ये गुणाकार काय असतो, स्थिर असतो. ओके,